सध्या मी आहे मेळघाटमध्ये. अमरावती जिल्ह्यातीलच हा मेळघाट एक भाग आहे. माझ्या मागे जर आपण पाहिलं तर ही ग्रामपंचायत कार्यालय काटकुम पंचायत समिती चिखलदरा आहे आणि याच प्रिमायसेसमध्ये अगदी या बाजूला जर आपण पाहिलं तर ही जी जुनी तुम्हाला पडकी इमारत दिसत आहे ही जुन्या काळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची इमारत होती. 2003 पर्यंत या गावामध्ये जे आहे ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया कार्यरत होती. मात्र 2003 मध्ये कुठलंही कारण न देता ग्रामपंचायतला इथल्या नागरिकांना विश्वासात न घेता त्यांना काहीही न सांगता मध्यरात्री त्या बँकेतील सर्व साहित्य घेऊन ही बँक जी आहे ती चिखलदरा येथे स्थलांतरित करण्यात आली. आता या स्थलांतरणामुळे काय झालेलं आहे की ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन माझ्यासोबत पियुष दादा आहेत. तर पियुष दादा मालवीय यांनी पूर्ण जो आहे तो पाठपुरावा या बँकेकडे केलेला आहे. सुरुवातीला त्यांनी जेव्हा पाठपुरावा केला त्यांना अनेक अडचणी गेल्या. नंतर त्यांनी RTI टाकला. RTIची उत्तरंसुद्धा त्यांना देण्यात आली नाही. 4 वेळा त्यांचा RTI जो आहे तो वेगवेगळ्या कारणांनी परत पाठवण्यात आलेला आहे. आपण जर इकडे पाहिलं तर माझ्या हातात हे कागद आहेत. यापेक्षा आणखी असेच 3-4 गठ्ठे पियुष दादांकडे आहेत. त्यातली काही महत्त्वाचे जे गठ्ठे आहेत ते मी माझ्या हाती घेतलेले आहे. आता काय झालं की यांनी जेव्हा पाठपुरावा केला तर त्या पाठपुराव्याअंतर्गत काय झालं आहे RTI अंतर्गत त्यांनी माहिती विचारली होती बँकेला. आता हे महत्त्वाचे कागद आहेत अतिशय. आता ह्यात काय झालं आहे की बँकेला विचारलं तुमच्याकडे ही जी बँक आहे ही सध्या कुठं आहे. तर त्यांनी बँकेने सांगितलं की वर्तमान में सेंट्रल बैंक ऑफ इंडिया चिखलदरा जिल्हा अमरावती में कार्यरत है. 2003 से पहले जो सेकंड मुद्दा होता त्यामध्ये सांगितलं की 2003 से पहले सेंट्रल बैंक ऑफ इंडिया गाव काटकुम तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती में स्थित थी. म्हणजे मी सध्या ज्या गावात आहे त्या गावामध्ये ही बँक होती. आणि या बँकेचा सर्व्हिस एरिया विचारला तर सर्व्हिस एरिया जो आहे तो आता त्या गावांची 19 गाव आहेत. 19 गावांची जी आहे ती यादी या बँकेने यांना दिलेली आहे. भागदारी, भामादी, भांदोरा, डोमा, गांगरखेडा, काजोलडो, कान्हेरी, करादा, काटकुम, कोरडा, कोयलादी, पाचडोंगरी, तोरणवाडी, मोथा, चिखलदरा, रजनीकुंड, कालापांढरी, कालीकुंद्रा, मडकी. तर यापैकी जी महत्त्वाची गावं आहेत समजा आपण पाहिलं की मोथा, चिखलदरा आणि ही मडकी ही 3-4 जर गावं आपण सोडली ही चिखलदराच्या जवळ आहेत. तर ही 3-4 जर गावं सोडली तर उरलेली जी 15 गावं आहेत ही 15 गावं चिखलदऱ्यापासून जवळपास 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहेत. बँकेचे व्यवहार हे बँकेतूनच सुरळीत होतात. हे कुठल्या CSC सेंटरवरून किंवा कुठल्या आधार केंद्रावरून किंवा कुठून इतर ठिकाणावरून हे बँकेचे व्यवहार सुरळीत होऊ शकत नाही. आज KYC जरी करायचं म्हटलं तरी त्यासाठी आपल्याला बँकेतच जावं लागतं. तुम्हाला जे सेतू केंद्र दिलेले आहेत त्यावरून फक्त तुमचा थंब लावून पैसे टाकता येतात आणि काढता येतात. त्याशिवाय कुठले व्यवहार जे आहेत ते तुमच्या बँकेव्यतिरिक्त होऊ शकत नाहीत. माझ्यासोबत या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा ज्यांनी अनेक वर्षांपासून केलेला आहे. खरं तर पुण्याच्या ऑफिसपर्यंत जाऊन त्यांनी हा संपूर्ण पाठपुरावा केला. पियुष दादा आहेत. पियुष दादा काय सांगाल नेमक्या आता काय अडचणी चाललेल्या आहेत तुम्हाला? तुम्ही एक महत्त्वाचा विषय तुम्ही दाखवला. पण एक यांनी राइटिंगमध्ये दिलं आहे की बँक स्वतः एक्सेप्ट करत आहे कि वर्तमान में बैंक जिस जगह कार्यरत है उसका सर्विस एरिया की दूरी लगभग 50 किलोमीटर है. मतलब म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बँक स्वतः हे एक्सेप्ट करत आहे की आमची बँक आमचे जे ॲक्च्युअल ग्राहक आहे जे सर्व्हिस एरिया आहे आमचा ठरवून दिलेला जो भाग आहे जिथं आम्हाला सेवा द्यायची आहे त्या जागेपासून आम्ही 50 किलोमीटर दूर आमची शाखा चालवत आहे, आमची बँक चालवत आहे. एवढा मोठा प्रमाण असूनसुद्धा मी प्रत्येक कलेक्टर असो, सेंट्रल बँकेचे RM असो, झेडो असो, मी प्रत्यक्ष भेटून त्याला निवेदन देऊन त्यांना मेल्स करून त्यांना पत्रव्यवहार करून ही मागणी केली आहे की प्रत्यक्षात आमच्या गावात आमची बँक आम्हाला परत द्या. पण कोणी आमची दखल घ्यायला तयार नाही. जिल्हाधिकारी यांनी त्यावेळेस 2018ला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जे आहे त्यांना पत्र लिहून याविषयी खुलासा मागितला होता. पण त्यांनी कोणतंच त्याला उत्तर किंवा रिप्लाय दिलेला नाही. मोठी शोकांतिका आहे. आमच्या आदिवासी भागाची 15 गावांची हक्काची जी बँक आहे ते आमच्यापासून 50 किलोमीटर दूर, जिथं आम्हाला डायरेक्ट जाण्यासाठी STची सुविधा नाही आहे, जिथं घाटवळणाचा रस्ता आहे, जंगलांचा रस्ता आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश राज्याचा 15 किलोमीटरचा भाग ओलांडून आम्हाला त्या बँकेच्या सुविधेसाठी जावं लागते. कदाचित ही देशातली पहिली बँक असेल की जे एक राज्य ओलांडून दुसऱ्या राज्यात बँकिंग सुविधेसाठी ग्राहकांना जावं लागतं आहे. मोठा विषय आहे आमच्यासाठी. नक्कीच. आता हे जे आदिवासी बांधव आहेत हे खरं तर अजाण असतात, अडाणी असतात, सुशिक्षित हे नसतात, तर त्यांना मोठा त्रास जातो. आता बँक जर याच ठिकाणी असती तर किमान थोडंसं गावातील जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन त्या बँकेतील जे व्यवहार आहेत ते त्यांनी पूर्ण केलेले असते. खरंच आज यापेक्षा जवळपास 3-4 गठ्ठे आहेत. हे पूर्ण घेऊन त्यांनी आतापर्यंत हा पाठपुरावा केलेला आहे पियुषदांनी. तर नक्कीच ही शोकांतिका आहे. एक राज्य तुम्हाला म्हणजे मधातून एक MP ची बॉर्डर जाते, ती MP ची बॉर्डर ओलांडून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जावं लागतं आणि नंतर त्या ठिकाणी पण
जाण्यासाठी थेट सुविधा कुठलीच नाही आहे. इथून डायरेक्ट बस वगैरे चिखलदऱ्याला नाही आहे आणि गेलं तर पूर्ण दिवस मोडतो. त्यामुळे इकडची जी रोजंदारी आहे तीसुद्धा यांची पडते. आज मनरेगाची अंतर्गत जी कामे असतात त्या कामांवरच कुठेतरी यांचं घरदार चालतं किंवा यांना स्थलांतर करून इतर ठिकाणी कामं करावे लागतात. मात्र ही बँक या ठिकाणी असावी असं इथल्या नागरिकांचं मत आहे. कुठेतरी प्रशासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे, इथल्या नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि ही बँक पुन्हा एकदा या काटकुम गावामध्ये आणली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे.